श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्याला सर्वांनाच हे गेलेलं वर्ष कोणाला सुखाचे गेले तर कोणाला खूपच दुःखाचे गेले. पण आता येणारं वर्ष कसे जाईल या राशींना हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लिहा फक्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 2026 हे नवं वर्ष यायचं म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, आपलं नशीब बदलेल का? गेलेलं वर्ष जसं गेलं तसं, पण पुढचं वर्ष थोडं बरं जावं, घरात समाधान यावं, हातात पैसा टिकावा, कामाला दिशा मिळावी अशी अपेक्षा प्रत्येकाचीच असते. 2025 वर्ष आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. काही दिवसातच 2026 वर्षाचं स्वागत होणार आहे. अशावेळी 1 जानेवारी 2026 हा दिवस फक्त कॅलेंडरवरचा बदल नसून अनेकांसाठी नवी सुरुवात, नवी इनिंग आणि नवं नशीब घेऊन येणारा दिवस ठरणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार 1 जानेवारी 2026 रोजी आकाशात असे काही योग जुळून येत आहेत की त्याचा थेट परिणाम माणसाच्या जीवनावर दिसून येणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी तयार होणारे ग्रहयोग 12 राशींपैकी 3 राशीसाठी फारच अनुकूल असणार आहेत आणि भाग्यवर्धक ठरणार आहेत. या राशीच्या आयुष्यात अडकलेली कामे सुटतील, आर्थिक चणचण कमी होईल, घरात आनंदाची बातमी येईल आणि अनेक जण म्हणतील नवं वर्ष खरंच काहीतरी वेगळं घेऊन आले. 1 जानेवारी 2026 रोजी नेमके कोणते ग्रहयोग तयार होणार आहेत? 1 जानेवारी 2026 रोजी पौष महिन्याचा शुल्क पक्ष सुरू असेल आणि त्या दिवशी त्रयोदशी तिथी असेल. चंद्र वृषभ राशीत स्थित असेल तर सूर्य धनु राशीत असेल. विशेष म्हणजे सूर्य आणि बुध एकाच राशीत म्हणजे धनु राशीत असल्यामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. यासोबतच इतर ग्रहाच्या स्थितीमुळे चतुर्ग्रही योग देखील बनत आहे. रोहिणी नक्षत्र आणि शुभयोग यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढत जातं. ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग हा बुद्धी, पैसा, निर्णय क्षमता, करिअर आणि प्रतिष्ठा वाढवणारा योग मानला जातो. त्यामुळे ज्या राशींवर या योगाचा थेट परिणाम पडणार आहे त्या लोकांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल घडताना दिसतात. 1 जानेवारी 2026 हा दिवस साधा नसून काही राशींसाठी तो नशीब बदलणारा दिवस मानण्यात येणार आहे. आता पाहूया त्या 3 भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांची 1 जानेवारी 2026 पासून खऱ्या अर्थाने नवी इनिंग सुरू होणार आहे. पहिली रास आहे मेष राशी. यामध्ये संपत्ती, पैसा आणि स्थैर्याची सुरुवात. मेष राशीच्या लोकांसाठी 1 जानेवारी 2026 हा दिवस एखादा शुभ सकाळी सारखा उगवणार आहे. गेले काही महिने तुम्ही आर्थिक ताण, कर्ज, जबाबदाऱ्या किंवा अडकलेली कामं यामध्ये अडकलेले असाल तर नववर्षाचा पहिला दिवस तुमच्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे. बुधादित्य योगाचा प्रभाव तुमच्या आर्थिक भावावर पडणार आहे असल्यामुळे पैशांच्या बाबतीत सकारात्मक घडामोडी सुरू होतील. या दिवशी अनेक मेष राशीचे लोक नवीन वाहन, घर, फ्लॅट, जमीन, प्लॉट किंवा दुकान घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. काहींना आधी अडकलेला व्यवहार अचानक मार्गी लागेल. काही जणांना वारसा हक्कातून मालमत्ता मिळवण्याची शक्यता आहे. पैसा हातात टिकायला लागेल आणि खर्चावर नियंत्रण येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा दिवस विशेष ठरेल. नवीन जबाबदारी, प्रमोशन, बदली किंवा पगारवाढीची चर्चा सुरू होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन डील किंवा मोठ्या ऑर्डर मिळू शकतात. जे हाताला लावू ते यशस्वी होईल अशी स्थिती मेष राशीसाठी दिसून येते. कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल होतील आणि घरात शांतता नांदेल. जोडीदाराशी असलेले गैरसमज दूर होतील. अनेक मेष राशींचे लोक या दिवशी कर्जमुक्तीचा विचार करून नवीन सुरुवात करतील. नववर्षाचा पहिला दिवस तुम्हाला आत्मविश्वास देणारा ठरणार आहे. दुसरी रास आहे कन्या रास. नातेसंबंध, करिअर आणि आयुष्यात नवा प्रकाश. कन्या राशीच्या लोकांसाठी 1 जानेवारी 2026 हा दिवस भावनिक आणि व्यावहारिक दोन्ही पातळीवर खूप महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः जे लोक गेल्या काही काळापासून लग्न, नातेसंबंध किंवा करिअरच्या बाबतीत संभ्रमात होते त्यांच्यासाठी हा दिवस खरंच निर्णय घेण्याची दिशा दाखवणारा ठरेल. अविवाहित कन्या राशीच्या लोकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत. अनेक घरांमध्ये लग्नाची बोलणी सुरू होईल. प्रेमात असलेल्यांसाठी नातं अधिक घट्ट होईल.
काहींच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती अचानक प्रवेश करू शकते, जी पुढे तुमच्या आयुष्याचा आधार बनेल. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. काही जणांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील, तर काहींना नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. बेरोजगारांसाठी हा दिवस आशादायक ठरेल. मित्र, ओळखी किंवा जुन्या संपर्कामधून मदत मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा दिवस नफ्याचा ठरेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन किंवा कायदेशीर प्रकरणात दिलासा मिळू शकतो. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा दिसून येईल. मानसिक ताण कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. आता आहे मकर रास. परदेश, सन्मान आणि मोठी प्रगती. मकर राशीच्या लोकांसाठी 2026 वर्षाची सुरुवात फारच सकारात्मक वातावरणात होणार आहे. 1 जानेवारी 2026 रोजी तयार होणारे गृहयोग मकर राशीला प्रगती, सन्मान आणि स्थैर्य देणारे ठरणार आहे. विशेषतः परदेशाशी संबंधित कामं करणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. परदेशात नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकते. काहींना प्रवासाची संधी मिळू शकते. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक, पुरस्कार किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान सन्मान वाढेल. या दिवशी मकर राशीचे लोक वाहन किंवा घर खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल. बँक बॅलन्स वाढेल आणि बचतीकडे लक्ष दिलं जाईल. अनावश्यक खर्चावर आपोआप नियंत्रण येईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. काही घरांमध्ये लग्न ठरण्याची बातमी मिळू शकते. नववर्षाचा पहिला दिवस अनेक मकर राशीचे लोक देवदर्शन, पूजा, नामस्मरण सुरू करतील, ज्यामुळे मनाला शांती आणि स्थैर्य मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला दररोजचे नोटिफिकेशन बघायला मिळतील.